झी मराठी, चर्चा ही होणारच. सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात जनता संघर्ष न्यूज चॅनलचा 3रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, माजी महापौर तथा ज्येष्ठ लेखिका नसीमा पठाण, दैनिक एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, पर्यावरण दूत मनोज देवकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आयोजक सिद्धार्थ भडकुंबे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रास्ताविकातून सिद्धार्थ भडकुंबे यांनी चॅनलचा 2 वर्षांचा प्रवास मांडला. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी व्यक्तींचा शाल, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प व रोप देऊन गौरव करण्यात आला. युवा उद्योजक शिवानंद हतुरे, आदर्श सरपंच लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी, आदर्श पत्रकार इक्बाल शेख, समाजसेवक अशफाक शेख, समाजसेवक अप्पासाहेब लंगोटे, आदर्श विमा प्रतिनिधी सचिन जोकारे, संगीतरत्न मयूर स्वामी, समाजसेवा दत्तात्रय छत्रे, आदर्श शिक्षक मल्लिकार्जुन देशमुख, समाजसेवक सर्पमित्र अनिल आलदर, आदर्श बँक व्यवस्थापक यल्लप्पा वग्गे, समाजसेविका उमा अकोलकर, वरिष्ठ व आदर्श पत्रकार ज्ञानेश्वर पाटील, आदर्श शिक्षक जब्बार शिकलगार, आदर्श अभियंता विजयकुमार चव्हाण, माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीकांत कोळी, आरोग्य सेवा डॉक्टर कीर्ती गोळवलकर, युवा उद्योजक यश खेडे, वैद्यकीय सेवा डॉक्टर निखिल क्षीरसागर, आदर्श महावितरण अभियंता मेघा शिवगुंडे, आदर्श मुख्याध्यापक औदुंबर बंडगर, समाजसेवा गंगाधर अप्पा पुजारी या मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी संजय येऊलकर, नसीमा पठाण, मनोज देवकर यांनीही चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला संपादक अनिल शिरोळकर, श्रीशल चिंचोळकर, गिरमल्ला गुरव, नितीन करजोळे, सीताराम गायकवाड, अक्षय बबलाद, कीर्तिपाल गायकवाड, संतोष मुगळी, माणिक प्रभू शिंदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक व्यक्तिमत्वांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केलं, तर आभार आशा सुतकर यांनी मांडले. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, सोलापूर. आमचे अनेक वर्षापासूनचे मित्रबंधू आणि दैनिक लोकमत एकमतचे सर्व असलेले संजयजी येऊलकर साहेब, तसेच ज्येष्ठ लेखिका आणि प्राध्यापिका नसीमा पठाण मॅडम सर आणि त्याच्या पूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी 1000 रुपये, तसेच दैनिक शिरोमणी या वृत्तपत्राचे संपादक अनिल शिराळकर सर यांच्याकडून 500 रुपये, आर.के. एंटरप्राइजेस व ग्रुप ऑफ बिझनेस हे खास माझे पुण्यावरून मित्र आलेले आहेत, त्यांनाही पुरस्कार या ठिकाणी आहे. अभिमान लोंढे सर यांच्याकडून 201 आणि अजमेर शेख माझे सहकारी पत्रकार बांधव यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस या माझ्या बहिणीला मिळाले. आई त्यांनी रोवले जमिनीवर असे पाय रोवले की 12 हत्तीचं बळ त्याच्या पंखात आलं. 12 हत्तीच्या बळाचे पंख त्यांनी घेतले आणि आकाशाकडे लावली दृष्टी. आकाशाकडे दृष्टी लावल्यानंतर त्या पंखांनी घेतली भरारी आणि ते पाखरू आकाशात उडू लागलं, आकाशात विहरू लागलं. बराच वेळ झालं, जमिनीवर परतलंच नाही. मातेचं हृदय कळवळायला लागलं. जमीन मातेने सांगितलं की देवा, माझ्या लेकराला काही झालं तर नाही ना, त्याच्या पंखांना काही इजा तर नाही झाली ना, कोणी त्याला मारलं तर नाही ना, आकाशात एखादा मांजा असेल पतंगीचा तर त्याला कापलं तर गेलं नाही ना. देवा रे, माझं लेकरू सुरक्षित पाठव बरं का तू. आणि मग अंगण वाट बघतंय, आकाशात गेलेलं पाखरू जमिनीवर कधी येईल. पण पाखरू मात्र विहार करते आकाशात, आनंदाने ते सगळ्या पंखांचं बळ घेऊन सगळीकडे फिरते. त्याला आकाश कमी पडलं की मी फिरू किती, पण अंगण वाट बघते की आकाशात गेलेलं पाखरू परत माझ्याकडे कधी येईल. दरवर्षी हे पाखरू आपल्या सगळ्यांची वाट बघणार आहे, आपण येणार आहोत. धन्यवाद.